साहेब, आम्ही आता या ठिकाणी पाचल ग्रामपंचायतीमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीची अवस्था होते याच्यासाठी आता आम्ही सगळे सरपंच बसलो होतो पाचलच्या ग्रामपंचायतीमध्ये आणि त्या ठिकाणाहून आम्ही तुमची भेट घेण्यासाठी आलेलो. याच्या पूर्वी आम्ही काही ठराविक मंडळी म्हणजे बरेच जण या ठिकाणी येऊन आम्ही भेट घेतली बँक ऑफ इंडियाची, तुमच्याशी चर्चा केली, परंतु आम्हाला हे उत्तर मिळालं की वरून कर्मचारी कमी आहेत वगैरे. तर आता ही मे महिन्यातून गणपतीतून जे सणवार असतील किंवा इतर दिवशी ही जी काही गर्दी होते, एका खिडकीवरच पैसे भरणे आणि काढणे वगैरे चालू आहे. एंट्रीचं काही धडबल्याचा पत्ता नाही. त्या दोन आणि ह्या याच्यामध्ये असलेल्या पॅसेजमध्ये आणि नेट नसल्यामुळं या 40 पंचक्रोशीतल्या 40 गावांची ही बँक त्याच्यापेक्षा जास्त असू शकते. तिथून सगळे अगदी वयोवृद्ध सेवा पेन्शन वगैरे हे सगळे व्यवहार असल्यामुळे या ठिकाणी लोकांना एकदा आल्यानंतर बँकेतनं काम किंवा पैसा भरण्याचं होत नाही आणि ते व्हावं याच्यासाठी आता आम्ही सगळेजण आलेलो आहोत. जर याच्यावर काही डिसिजन घेणार नसाल आणि आपला कर्मचारी वाढवणार नसाल तर परवाच्या दिवशी किती तारीखला आमदार साहेब येतात? मंगळवारी 4 वाजता तुमच्या रत्नागिरीचे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी आपल्या समेत या पाचल ग्रामपंचायतीमध्ये बँक ऑफ इंडियाचे, म्हणजे आम्हाला रिसर चर्चा करता येईल. इथं आता आम्ही फक्त एक आपल्याला कल्पना द्यावी या अनुषंगाने आलोय, कारण लोक आहे आम्हाला गादारावर भांडण करायचं नाही आणि त्या ठिकाणी मग आम्हाला काय डिसिजन घ्यायचं तर त्या ठिकाणी घेणार आहे. कारण आम्ही ही लोकांची अवस्था बघतोय, गरमीतनं बुधवारची किंवा काय बाहेर रांगा असतात, राहायला जागा नाही, नेटवर्क नाही. नेटवर्कच्या इतर तुम्ही काहीतरी पर्याय बँकवाल्यांनी करायला पाहिजे होता. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट साहेब जी सगळ्यात ही आहे की इथं वयोवृद्ध मंडळी येतात, त्यांना शौचालयाचं म्हणजे स्पेशल वगैरेचे मंडळी असतात, लघवीला जाण्यासाठी लघवीला गेले की नंबर वगैरे जातो, मग वाद इथे होतात. या सगळ्या गोष्टी बँक ऑफ इंडियामध्ये व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची. आणि त्याचबरोबर पाणी वगैरे पिण्याचं ठेवतात, मी पाहिलंय. मराठीत आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी बोलावं हे सगळ्यात महत्वाचं. कारण साहेब एक तुम्हाला सांगतो, आता इथे या ठिकाणी या ठिकाणी मॅडम आहेत का आता, म्हणजे मला त्यांच्याशी वाद नाही करायचा. परवाच्या दिवशी मी बाजूला होतो, त्या हिंदीत बोलत होत्या, त्या आजींना कळत नव्हतं. बरोबर आहे, एक लक्षात घ्या. आम्ही सुद्धा म्हणजे हा आणि म्हणून येणाऱ्या इथल्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी मराठीत, कारण ग्रामीण भागातली बँक आहे आणि त्याच्यासाठी त्या सर्वसामान्यांचे बोलणाऱ्या वयोवृद्ध मंडळींना ज्यांनी शिकला नाही येणार ना. आणि त्याच्या आधी तुमच्याकडे 2 ते 3 दिवस आहेत, तुम्ही वरिष्ठांशी बोलून घ्या की आलेले पैसे काढायला भरायला त्याच्यापेक्षा जास्त आज मोर्चाला माणसं आलेली आमच्या तिथल्या सर्व जे काय कर्मचारी वाढले पाहिजेत. या सगळ्यांचा आमचा अट्टास आहे आणि त्या ठिकाणी येऊन जर निर्णय घेतला नाही तर पर्यायी आपल्या या 40 गावातल्या लोकांना आम्हाला बँकेबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल. या आज सगळ्यांच्या वतीनं ठाम सांगतोय, कारण लोकांची हालत बघितली. एखादा मेला गेला प्रेशरनं तर कर्मचारी पण चांगले उत्तर देत नाही. आता त्याच्यावर जास्त बोलूया नको ताई, आपण त्या ठिकाणी बोलू म्हणून हे सांगतोय. दुसरी गोष्ट, आम्ही जे काय बोलायचं आहे ते आता साहेब मी नाही बोलत, त्या ठिकाणी बोलतो, कारण तुमचा टाइम वेस्टेज घालवणार नाही. आम्ही लोकांच्या पण भावना समजून घेऊ इच्छितो. जे आमचं म्हणणं आहे तुम्हाला मांडलेलं आहे. सर बोला. आणि आमदार येणार आहेत, आपल्या माध्यमातून जे आपले वरिष्ठ कोण आहेत त्याने जर 4 वाजता उद्याच्या मंगळवारी आपल्याला वेळ दिला तर बरोबर म्हणण्यापेक्षा त्याने वेळ द्यावा. आणि आता अमरजी म्हटल्याप्रमाणे ज्या लोकांच्या काही समस्या आहेत त्या वरिष्ठांनी जाणून घ्यावा. तुमची काय अडचण आहे ते पण सांगा, ते तुम्ही तिथं बोलून त्याच्यामध्ये सॉल्व विषय होऊन जाईल. असे पंचकोशीतील लोक माझ्याकडे आलेले आहेत. मंगळवारी आमदार येणार आहे, आमदारांनी तुमची उपस्थिती हवी आहे, ते काय करताय? पत्रव्यवहार पण होते ना, ईमेल द्वारे पण होते आणि रत्नागिरी झोनल ऑफिसर अग्रवाल ना, नाही नरेंद्र देवडे साहेब. आता बदली होणार आहे लांजाला, त्याच्यामुळे आता जे 4 तारखेला आपण आमदारांसोबत जी मीटिंग घेतो त्याच्यामध्ये आता आपले 4-5 जण जे पण काय बाकीचा स्टाफ आहे त्याच्याबरोबर मिंटू सर हे कोऑपरेटिव्ह आणि चांगले मराठी भाषिक आहेत, ते यांची पण बदली न हो त्यासाठी आपण मंगळवारी आपण सांगितलं पाहिजे. नाही मी बोललोय, मी त्याच्या वर्षी फोन घेऊन महत्वाचे 2-3 विषय आहेत, जास्त वेळ घेत नाही. तोच स्टाफ वाढून जर आपली सगळी सोय होत असेल तर वेल अँड गुड.
आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. बरं नसेल तर अडचण आम्ही याची कारण का म्हटलं तुमच्या वरिष्ठ अधिकारी पाहिजे. जायची गरज नाही. आम्ही परत ते एक सर आपला हे आहे ना लेटर हेड ते पण द्या, आजच द्या सर. मी लगेच आत्ताच्या आत्ता ताबडतोब मी पाठवून देतो. आत्ता ताबडतोब मी मेल करतो. तुषार सरांना मी ते मेलच्या स्क्रीनशॉट घेतो, तुषार सरांच्या मी व्हॉट्सअपला टाकून देतो. आपल्याला इथे पाहिजे थँक्यू. होती. आम्ही जास्त वेळ घेत नाही. काम सुरू. धन्यवाद. आता सर आपला ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच दोघं आली होती इथे आणि त्यांच्या जे काही मागणी होतं ते मी त्यांना म्हणाला सर की तुम्ही रिटर्नमध्ये द्या मला आणि एक लेटर पॅडवर जे काय तुमच्या इथला काय मागणी आहे ते आम्ही ते रिसीव्ह करतो आणि रिसीव्ह केल्यानंतर आमच्या जे वरच्या अधिकारी आहे त्यांना मी ताबडतोब पाठवून देतो. आणि आम्ही जे काय इथून जे मी तुम्हाला पाठवणार ते खोटं नाही. तुम्हाला स्क्रीनशॉट जर हवे तर आम्ही तुम्हाला तुमच्या इथे पत्रकार बंधू आहे तुषार सर त्यांचा मी स्क्रीनशॉट पण पाठवून देतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.